कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबईच्या तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक माणुसकीला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। या ठिकाणी एका 12 वर्षीय मुलीची 17 वर्षीय मुलानं निर्घृण हत्या केली आहे। आरोपीनं राग मनात धरून मुलीची निर्घृण हत्या केली आहे। या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी अवघ्या काहीच तासांमध्ये घटनेची उकल करत आरोपीला बेड्या ठोकल्यात। आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे। आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत। तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 25/4 रोजी संध्याकाळी 9 वाजताच्या दरम्यान एक तक्रारदार महिलेने तक्रार दिली की त्यांची 12 वर्षाची मुलगी आहे, हिचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे। त्याप्रमाणे तुर्भे पोलीस स्टेशन येथे 200/25 प्रमाणे हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता। त्या दरम्यान रात्री 11:30 वाजता त्यांच्या नातेवाईकांनाच त्या मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळाल्यामुळे त्यांनी ती डी वाय पाटील हॉस्पिटल येथे ॲडमिट केली होती। त्यानंतर कळल्यानंतर आमचे पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिल्याचं डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले होते। त्यानंतर संपूर्ण वरिष्ठांना या गोष्टीची माहिती देऊन संपूर्ण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी, ACP यांनी संपूर्ण रात्रभर या गुन्ह्याचा सखोल तपास केला, घटनास्थळाला भेट दिली आणि ज्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला होता त्या ठिकाणी भेट देऊन अनेक टेक्निकली बाबीवरती तपास करून एक 17 वर्षाच्या संशयित मुलाला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केला असल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या मुलीवरती त्यांनी तिच्या तोंडावरती 2 दगड मारून तिचा खून केला असल्याचे निष्पन्न झालेलं आहे।